कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट करणार दत्ता शिंदे यांची खास मुलाखत। कबनूर कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष उमेदवार दत्ता शिंदे यांनी चांगलेच आवाहन उभे केले असून महान कार्याला त्यांनी खास मुलाखत दिली आहे। पाहूया ते काय सांगतात। नमस्कार, मी दत्तात्रय तानाजी शिंदे। कबनूर जिल्हा परिषद निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवतोय। तुम्ही गेले 15 वर्षे भाजपचं काम करताय। अगदी होऊ घातलेल्या मागच्याच वेळी आता महापालिकेच्या ज्या इचलकरंजीमध्ये निवडणुका झाल्या त्या भाजपच्या उमेदवाराला गुलाल लावेपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत होता, मग तुम्ही अपक्ष म्हणून का निवडणूक लढवतात? खरं आहे तुमचं। कबनूर गावात मी 2008 साली भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य झालो। त्याच्यानंतर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच युवा मोर्चा अध्यक्ष ही विविध पदं भूषवली। पक्षाचा कोणताही आदेश आला तर प्रामुख्याने मी प्रत्येक गावामध्ये जाऊन नगरसेवक असतील, ग्रामपंचायतीचे ते सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार खासदार यांच्या प्रचारामध्ये मी सक्रिय सहभाग नोंदवला। पण मित्रहो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की इचलकरंजी महानगरपालिकेची नुकतीच इलेक्शन झाली। त्या इलेक्शनमध्ये मी 12 उमेदवारांचा मी प्रचार त्यांना गुलाल लागेपर्यंत केला। तर तुम्ही सांगितलं हे खरं आहे, पण इचलकरंजी महापालिकेला निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असताना ज्या धनदांडग्यांचा विचार करून पैशाच्या बळावर निवडणूक जिंकण्याचं भाजपनं जे धोरण आखलं होतं तेच धोरण कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये व आजूबाजूच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपनं आखल्यामुळं वर्षानुवर्ष माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाच्या वाढीसाठी, भाजपच्या वाढीसाठी, नेत्यांच्या प्रगतीसाठी झटणारा मी कार्यकर्ता यांच्या या पैशाच्या आणि धनदांडग्या लोकांच्या गर्दीमध्ये कुठेतरी झाकोळला चाललो असं वाटलं। पण गावची प्रगती करण्याचा ध्यास आणि गावाला अगदी विकासापर्यंत नेण्याचा ध्यास हा स्वस्थ बदलू देत नव्हता, म्हणून मी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला। इलेक्शन पुरतं पक्ष असून उपयोगाचा नाही, गावामध्ये सतत काम पाहिजे। तुम्हाला मी खरं सांगतो, मी जरी भारतीय जनता पार्टीचा सदस्य असलो तरी मी माझी संस्था आहे विवेकानंद फाउंडेशन। ह्या विवेकानंद फाउंडेशनची मी स्थापना केली 2013 साली आणि एक 10% राजकारण आणि 90% समाजकारण या दृष्टिकोनातून मी काम करत गेलो। तुम्हाला सांगतो, मी 2008 साली एक आपल्या आभारफाटा परिसरातील एक स्मशानभूमी दत्तक घेऊन मी तिथं कार्य करणारा कार्यकर्ता आहे। मी त्या स्मशानभूमीमध्ये गोशाळा निर्मिती करून गोचं संरक्षण करण्याचं काम करणारा मी कार्यकर्ता आहे। वैद्यकीय काम कोणतंही असलं तर मुंबईपर्यंत जाऊन लोकांना मी दवाखाना उपलब्ध करून त्यांचं ऑपरेशन मोफत आता शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून करून आणण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे। अपंग असू देत, वृद्ध असू देत, त्यांना पेन्शन, अपंगाचं UID कार्ड काढून त्यांना पेन्शन देणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, अशा अनेक प्रश्नांवर मी काम करणारा कार्यकर्ता आहे। मी पक्षाची विचारधारा आणि बाकीच्या समाजाची विचारधारा ह्या दोन्हीच्या मध्ये मी सर्व प्राधान्य देतोय, तो समाजाला देतोय आणि मला समाज हितासाठी म्हणूनच इलेक्शन लढवायचे आहे। माझ्या स्वार्थासाठी कुठलीही इलेक्शन लढवायची नाही। कारण सांगतो, मी 2008 सालीच ठरवलंय की जे काही असेल ते गावच्या हितासाठी लढायचं आणि गावच्या हितासाठीच काम करायचं। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुम्ही सामोरे जात असताना तुमच्याकडे पैसा नाही, मनुष्यबळ नाही, कशा प्रकारे तुम्ही सामोरे जात आहात? नक्कीच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्यावेळी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बोटावर मोजणे इतकेच मावळे होते। आज माझ्यासोबत 5-10 कार्यकर्ते आहेत, पण नक्कीच सांगतो 100 कार्यकर्त्यांना पुरून उरतील असं त्यांचं काम आहे। कारण का त्यांची तळमळ आहे। आमचं काम हे लोकहितासाठीच असल्यामुळं आम्हाला दिखावा करण्याची गरज नाही। 5 लोक आहेत, जाहिराती वाटणं, लोकांनापर्यंत आमची भूमिका पटवून सांगणं, हे काम करण्यासाठी 100च लोक लागतील अशी गरज नाही। 5 लोकांच्यावर पण तेच काम होतं आणि 1000 लोकांच्यावर पण तेच काम होतं। निवडून आल्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात? तुमचं नेमकं व्हिजन काय आहे? मी खरंच सांगतो, कबनूर गाव हे 70,000 लोकसंख्येचं गाव, कोणत्याही प्रकारच्या ह्या गावामध्ये सुविधा नाही आहे। कित्येक गोष्टींच्या मी सदस्य असता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून आमचीच सत्ता त्या ग्रामपंचायतमध्ये होती, पण मी इतक्या वेळेला मी
पक्ष झुगारून मी विरोध केला, कुठल्याही गोष्टीचा कामाचा मी पाठपुरावा केला, पण ते कोणताही प्रश्न मार्गी लागले नाही. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जलजीवन योजना ही योजना रखडलेली योजना आपल्या गावामध्ये. जलस्वराज योजनेचं पाणी, जे वाया जाणारं पाणी, 8 दिवसातून 10 दिवसातून येणारं पाणी, याच्यावर आवाज उठवला. गावामध्ये कचरा टाकायला जागा नाही, पडक्या विहिरीमध्ये कचरा टाकला जातोय. रस्त्याच्या कडेनं कचऱ्याचं ढीगच ढीग दिसत आहेत आपल्याला. त्यामुळे गावामधल्या लोकांचं आरोग्य बिघडते आणि हे आरोग्य सुधारण्यासाठी आमच्या गावामध्ये एकही शासकीय दवाखाना नाही. आमचं गाव 70,000 लोकसंख्येचं आणि गावच्यासाठी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते माझ्या बाजूच्याच साजनी या गावामध्ये, आणि त्याचं उपकेंद्र म्हणून आमच्या गावामध्ये, आणि तिथं तोटकी सुविधा ती या 70,000 लोकसंख्येच्या लोकांना पुरवू शकत नाही. मी तुम्हाला नक्कीच सांगतो, गावामध्ये करण्यासारखं अनेक प्रकल्प आहेत. गावामध्ये मुलांना खेळायला मैदान नाही, लहान लहान मुलं मोबाईलच्या आहारी जाऊन मात्री होत आहे, गेममुळं मात्री होत आहे, मैदानी खेळ विसरलेले आहेत, महिलांना रोजगार नाही आहे. महिलांना आता इतकी महागाई वाढत असताना लहान थोर असं घरात 8-10 व्यक्तींचं पोट एका व्यक्तीवर चालणं कठीण झालंय. त्यामुळे महिलांना रोजगार देणं गरजेचं आहे, युवकांना रोजगार देणं गरजेचं आहे, चांगलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आमच्या गावातून अनेक खेळाडू तयार होत आहेत, पण त्या खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान नाही, आणि त्याचीही गरज आहे. कारण का, खेळाडू जर तयार झाले नाहीत तर देशहिताचं काम कुणाच्याही हातून घडणार नाही. आणि आत्ताचं जर तुम्ही बघतायच, राजकारण म्हणजे एक प्रकारे बिझनेस करून सोडलेला आहे. प्रत्येक गोष्टी, जिल्हा परिषद इलेक्शन म्हटलं की आत्तापर्यंत तुम्ही बघतच आलाय, नेता झाला की नेत्याची बायको, नेत्याचा मुलगा, नेत्याची सून, नातू, अशापर्यंतची घराणेशाही चालूच आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता विजन घेऊन मी चाललोय. मी नक्कीच तुम्हाला सांगतो, मी ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर मला कबनूरकरांनी आत्ता जर कौल दिला, मी जर निवडून आलो, तर तुम्हाला सांगतो, ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला ज्या लोकांनी निवडून दिले त्या लोकांना मी अभिमान वाटेल असंच काम करून दाखवण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरलोय. आणि नक्कीच सांगतो, कबनूर गावचं व कोरोची गावचं नाव अखंड महाराष्ट्रात करण्याचं माझं स्वप्न आहे, आणि ते मी नक्कीच पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. म्हणूनच कबनूर गावातल्या मी मायबाप जनतेला आवाहन करतो की ही इलेक्शन म्हणजे अगदी महत्त्वाची इलेक्शन आपल्यासाठी आहे. 1000-500 अनेक प्रलोभनं आपल्याला येतील, पण असलं न करता आपण आपल्या पवित्र मतदानाचा हक्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या मतदानाचा पवित्र हक्क माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पदरात टाकावं, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. माझं चिन्ह आहे कपाट. कपाट हे चिन्ह आहे 4 नंबर, बॅलेटवर 4 नंबरला माझं चिन्ह आहे कपाट. या कपाटासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड आणि भरघोस मताने मला निवडून द्याल अशी मी